ज्या कंपनीत नोकरी मिळणं हे मध्यमवर्गीयांचं स्वप्न असायचं, त्याच TCS वर आज संकटाचे ढग जमा झालेत. कर्मचारी कपात, अमेरिकेतील खटले आणि आता नाशिकचं धक्कादायक प्रकरण. टाटांचा हा गड नेमका कोसळतोय की काय? पहा आमचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. भारतातील IT क्षेत्राचा कणा मानल्या जाणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS सध्या एका मोठ्या वादळात सापडली आहे. सरकारी नोकरीसारखं धैर्य देणारी कंपनी म्हणून TCS ची ओळख होती. मात्र गेल्या काही महिन्यात या प्रतिमेला जोरदार तडा गेलाय. 2025च्या मध्यात कंपनीनं 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला. कारण दिलं गेलं AI आणि मनुष्यबळाची पुनर्रचना. मात्र खरी अस्वस्थता निर्माण झाली ती बेचिंग धोरणामुळे. कर्मचाऱ्यांना केवळ 35 दिवस प्रोजेक्ट शिवाय राहण्याची मुभा देण्यात आली, अन्यथा नोकरीवर टांगती तलवार. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. केवळ भारतातच नाही तर अमेरिकेतही TCS खटल्याच्या कचाट्यात अडकलीये. एपिक सिस्टीम्सच्या सोबतच्या न्यायालयीन लढाईत कंपनीला मोठा आर्थिक दंड सोसावा लागला. व्यापार गुपित चोरल्याच्या आरोपाने जागतिक स्तरावर कंपनीची बदनामी झालीय. त्यातच आता नाशिकचं धक्कादायक कांड या प्रकरणानं सर्वात जास्त कळस गाठलाय. TCSच्या नाशिक प्रकल्पात महिलांचा विनयभंग, मानसिक अत्याचार आणि चक्क धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप झाले. या प्रकरणी 7 जणांना अटक झालीय, 9 गुन्हेही दाखल आहेत. सुरक्षेच्या दाव्यांची धुळधाण उडवणारं हे प्रकरण टाटा समूहाच्या नैतिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतंय. 6 लाख कर्मचारी असलेल्या या महाकाय कंपनीवरचं नियंत्रण सुटतंय का? हाच मोठा प्रश्न आहे. व्यापारापेक्षा मूल्यांना जपणाऱ्या टाटा समूहासाठी TCS मधील या घटना आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या आहेत. तेव्हा केवळ नफा कमवून चालत नाही, तर कर्मचाऱ्यांचा विश्वास आणि सुरक्षितता जपली तरच टाटा नावाचं विलय टिकून राहील. विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे टाटा. पण TCS हा विश्वास गमावलाय का, याची चर्चा सुरू झाली आहे. IT क्षेत्रातला हा भूकंप केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नाही, तर तो कॉर्पोरेट जगातील सुरक्षेचा अभाव अधोरेखित करतोय. आता टाटा समूह यातून बाहेर कसा पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.